सगळ्या देशाचं लक्ष लागून असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीचा प्रचार आता रंगात आलाय. मुंबईची यंदाची निवडणूक ठाकरे बंधूंसाठी अस्तित्वाची लढाई मानली जाते. या निवडणुकीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत युती केली आहे. दुसरीकडे भारतीय जनता पक्ष सुद्धा ही निवडणूक पूर्ण ताकदीनं लढतोय. भाजपला यावेळी कोणत्याही परिस्थितीत मुंबईत आपला महापौर हवाय. एकीकडे ठाकरे बंधूंनी मुंबईतल्या मराठी मतदारांवर आपलं लक्ष केंद्रित केलं आहे, तर दुसरीकडे भाजप शिवसेनेच्या मदतीनं मराठी मतदारांना सोबतच उत्तर भारतीय आणि अमराठी मतदार आपल्या बाजूने आणण्याची रणनीती आखत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत नुकताच एक सर्वे समोर आला. या सर्वेमध्ये कोणत्या पक्षाला कोणत्या समाजाची, कोणत्या भाषिकांची आणि कोणत्या वयोगटाची किती टक्के मतं मिळतील याबद्दल अंदाज वर्तवण्यात आलेत. मुंबई महानगरपालिकेबद्दलच्या या सर्वेमध्ये नेमकं काय आहे? या सर्वेनुसार मुंबईत सध्या वारं कुणाच्या दिशेने वाहत आहे? मराठी मतांमध्ये फूट कशी पडू शकते? याचा फायदा कुणाला होऊ शकतो? आणि हा सर्वे ठाकरेंचं टेन्शन वाढवणारा का आहे? सविस्तरपणे जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी जानकी पाटील आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र फोकस न्यूज. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी हा सर्वे केला आहे अशी इंडिया स्ट्रॅटेजी या संस्थेने. सगळ्यात आधी या सर्वेत नेमकं काय म्हटलंय ते पाहू. या सर्वेनुसार मुंबईतल्या 44% मराठी मतदार हे ठाकरे बंधू यांना गोळा करण्याची शक्यता आहे, तर तब्बल 42% मराठी मतदार भाजप आणि शिंदे यांच्या युतीला समर्थन देऊ शकतात, म्हणजे फक्त 2% फरक. तर काँग्रेस वंचित युतीला 4% मराठी मतं मिळू शकतात. याचा अर्थ काय? तर मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंना यावेळी एक गठ्ठा मराठी मतं मिळणार नाहीत. मराठी मतांमध्ये फूट होणार असं दिसतंय. मराठी मतांमध्ये जर फूट झाली तर याचा फटका ठाकरे बंधनांना बसेल, कारण त्यांच्या सत्तेचं सगळं गणित याच मतांवर अवलंबून आहे. याचा फायदा साहजिकच भाजप आणि शिंदे यांच्या युतीला होईल, कारण ही युती फक्त मराठी मतांवर अवलंबून नाही. मागच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांना मुंबईतल्या मुस्लिम मतदारांनी साथ दिल्याचं दिसलं. ठाकरे यांनी विधानसभेत जिंकलेल्या 10 पैकी 17 जागा एकट्या मुंबईतल्या होत्या. या विजयात मुस्लिम मतांचा वाटा मोठा असल्याचं बोललं गेलं. पण या सर्वेनुसार महापालिका निवडणुकीत मुंबईतली 10% मुस्लिम मतं काँग्रेस पक्षाला मिळण्याचा अंदाज आहे. ठाकरे यांना 28% आणि भाजप शिंदे युतीला 11% मुस्लिम मतं मिळू शकतात. यावेळी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे वेगवेगळे लढत असल्यामुळे जर मुस्लिम मतं काँग्रेसच्या दिशेने गेली तर याचा फटका पुन्हा एकदा ठाकरे यांनाच बसणार आहे. त्यातही भाजप आणि शिंदे यांना मिळणारी 11% मुस्लिम मतं हा आकडा मोठा आहे. सर्वेनुसार 20% मुस्लिम मतं अन्य पक्षांना मिळू शकतात. यात MIM, सपा यांच्यासारखे पक्ष आहेत. म्हणजेच यावेळी ठाकरे, काँग्रेस, वंचित, सपा, MIM असं मुस्लिम मतांचं विभाजन होऊ शकतं. म्हणजे फायदा हा भाजप शिंदे युतीला होणार आहे. महिला मतदारांचा विचार केला तर या सर्वेनुसार भाजप शिंदे युतीला 50% महिला मतं मिळण्याची शक्यता आहे. ठाकरेंना 22% आणि काँग्रेस वंचित युतीला 50% मतं मिळू शकतात. इथंही युतीचं पारडं जड आहे. त्यातही भाजप शिंदे यांच्या युतीला 53% गुजराती, उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय मतदारांचा पाठिंबा मिळू शकतो. म्हणजेच अमराठी मतं यावेळीही मोठ्या संख्येने भाजपकडे जातील असा अंदाज वर्तवण्यात येतोय. हे 53% अमराठी आणि 42% मराठी मतं भाजप शिंदे यांच्या युतीची सत्ता मुंबईत येण्यासाठी पुरेशी ठरतील, असे या सर्वेमधून सांगण्यात येतंय. हा सर्वे करणाऱ्या सोशल मीडिया स्ट्रॅटेजी संस्थेचे संस्थापक अमिताभ तिवारी यांच्या म्हणण्यानुसार मुंबईत ठाकरे बंधूंना फारसे यश मिळण्याची शक्यता नाही. मुंबईत भाजप शिंदे यांच्या शिवसेनेचा महापौर बसेल हे जवळपास निश्चित आहे. मुंबईतून जर 17च्या महानगरपालिका निवडणुकीत मतदानाची टक्केवारी 55% एवढी होती. यावेळीही याच्याच आसपास मतदान होईल. पण हे मतदान भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेला साथ देण्याची शक्यता जास्त आहे, असं मत अमिताभ तिवारी यांनी व्यक्त केलंय. या संदर्भातली आणखी एक महत्त्वाची आकडेवारी म्हणजे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत नगरसेवकांचे काम हा सर्वात महत्त्वाचा घटक असेल. 36 ते 45 वयोगटातल्या 56% लोकांनी याला सर्वात महत्त्वाचं मानलं आहे. यानंतर स्थानिक मुद्दे आणि विकास यांचा क्रमांक लागतो. पक्षाचं निवडणूक चिन्ह, मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानांचा चेहरा बहुतेक मतदारांसाठी फारसा महत्त्वाचा नाही. म्हणजेच काय, तर ही निवडणूक स्थानिक मुद्दे आणि स्थानिक चेहऱ्यांवर लढली जाते. पण या सर्वेतून
समोर आलेली एक धक्कादायक गोष्ट म्हणजे जवळपास 50% लोकांनी कधीही कोणत्याही तक्रारीसाठी किंवा कामासाठी त्यांच्या नगरसेवकांशी संपर्कच साधलेला नाही. त्यातही तरुणांनी संपर्क साधण्याचे जास्त प्रयत्न केले आहेत. पण 46 ते 60 वर्ष वयोगटातल्या लोकांनी नगरसेवकांना संपर्क साधण्याचा टक्का सर्वात कमी असल्याचं आढळलं आहे. नगरसेवकांच्या कामाबद्दल विचारलं असता 40 ते 60 वयोगटातले लोक सर्वाधिक समाधानी असल्याचं आढळलं आहे. पण तरुण फारसे समाधानी नाहीत. 30 ते 35 वयोगटातील 40% तरुणांनी सांगितलं की ते त्यांच्या नगरसेवकांच्या कामांवर अजिबात समाधानी नाहीत. त्यामुळे हे तरुण मतदार या निवडणुकीत मोठा फॅक्टर ठरू शकतात. महत्त्वाचं म्हणजे 60% मतदारांनी अजून कुणाला मतदान करायचं किंवा मतदान करायचं की नाही हे ठरवलेलं नाही. महिलांमध्ये हे प्रमाण एकूण 70%, मराठी माणसांमध्ये 55% आणि मुस्लिम समाजामध्ये 52% एवढं आहे. इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे 2017च्या मुंबई महापालिका निवडणुकीत 45% लोक मतदानासाठी आले नव्हते. हा सर्वे 17 ते 31 डिसेंबर दरम्यान घेण्यात आला आहे. यात वेगवेगळ्या वयोगटातल्या आणि समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातून येणाऱ्या 1000 पेक्षा जास्त लोकांची मतं जाणून घेण्यात आली आहेत. आता मुंबईत भाजप शिंदे युती असो किंवा ठाकरे बंधूंची युती असो, दोन्ही बाजूंनी ज्या मुद्द्यांच्या आधारे प्रचार केला जातोय त्यावरून अनेक गोष्टी क्लिअर होत आहेत. भाजपकडून मुंबईच्या अमराठी मतदारांवर लक्ष दिलं जातंय. पक्ष येत्या काळात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गायिका मैथिली ठाकूर, अभिनेते रवी किशन, मनोज तिवारी अशा स्टार प्रचारकांची फौज मुंबईत उतरवणार असल्याचं सांगण्यात येतंय. भाजपचा जोर उत्तर भारतीय मतदारांवर आहे हे स्पष्ट आहे. दुसरीकडे ठाकरे बंधूंनी मराठीचा मुद्दा लावून धरला आहे. पण भाजपने सुद्धा बीडीडी चाळींच्या डेव्हलपमेंट सारख्या मुद्द्यांवरून मराठी मतं साधण्याचा प्रयत्न करत आहे. ठाकरे बंधूंनी आपल्या जाहीरनाम्यात घरकाम करणाऱ्या महिलांना 1500 रुपये देण्याची, तसेच कोळी महिलांना 10 रुपयात जेवण देण्याची घोषणा केली आहे. महायुतीने विधानसभा निवडणुकीआधी लाडकी बहीण योजना आणून महिला मतांना साधलं होतं. आता तोच प्रयत्न ठाकरेंकडून केला जातोय. पण एवढं सगळं करूनही शेवटी मराठी मतच निर्णायक ठरतील असं दिसतंय. ही मतं जर फुटली तर ठाकरे बॅकफूटवर येऊ शकतात. त्यातही जर मुस्लिम मतांचा फॅक्टर जोडला तर तिथं सुद्धा ठाकरेंना नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजे फायदा भाजप शिंदे युतीला होऊ शकतो, हेच या सर्वेच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे. आता प्रत्यक्ष निवडणुकीत काय घडतं? ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे, एकत्रित सभांमुळे आणि मराठीचा मुद्दा लावून धरल्यामुळे मराठी मतं कुणाच्या बाजूने पडतात, त्यात फूट झाली तर फायदा कुणाला आणि नुकसान कोणाला होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. तुम्हाला या सर्वेबद्दल काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.